स्वाभिमानी पक्षाच्या जयसिंगपूर शहराध्यक्षपदी शंकर नाळे. स्वाभिमानी पक्षाच्या जयसिंगपूर शहराध्यक्षपदी शंकर विष्णू नाळे यांची निवड करण्यात आली. पक्षाचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी ही निवड केली. श्री नाळे 2004 पासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेशी एकनिष्ठ आहेत. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर आंदोलने करत आहेत. ऊस दर, वीज दरवाढ, शेतकऱ्यांची कर्जमुक्ती याबरोबरच जयसिंगपूर शहरातील अंतर्गत कामातील गैरकारभारावर त्यांनी सातत्याने अंकुश ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर छेडलेल्या आंदोलनात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. त्यांच्यावर विविध आंदोलनातील 10हून अधिक गुन्हे दाखल करण्यात आले. पूरग्रस्त आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांना शासन पातळीवर भरपाई मिळवून देण्यासाठी त्यांनी दिलेले योगदान महत्त्वपूर्ण ठरले आहे. या निवडीकामी त्यांना स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष पै.व. विठ्ठल मोरे, डॉक्टर महावीर अक्कोळे, डॉक्टर श्रीवर्धन पाटील यांच्यासह पदाधिकाऱ्यांचे सहकार्य लाभले. निवडीच्या पार्श्वभूमीवर बोलताना श्री नाळे म्हणाले, कोणत्याही पदाची अपेक्षा न करता गेल्या 22 वर्षांपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी शासनाविरोधात आंदोलने केली आहेत. गेल्या काही वर्षातील ऊसाचा दर आणि स्वाभिमानीच्या आंदोलनानंतर कारखानदारांना द्यावा लागलेला ऊसाचे दर याची तुलना करता स्वाभिमानीच्या आंदोलनामुळेच ऊसदराचा आलेख वाढत गेला आहे. येणाऱ्या काळात ऊसदराबरोबरच शेतीमालाचा भाव यासाठी नियोजनाने आंदोलन हाती घेतले जाणार आहे. स्वाभिमानी पक्षाचे शहराध्यक्ष म्हणून काम करताना सर्वांना बरोबर घेऊन शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी तसेच जयसिंगपूर शहरातील चुकीच्या कामांना कडाडून विरोध करणार आहे. प्रसंगी गैरकारभाराचा चव्हाट्यावर आणण्यासाठी न्यायालयाचा दरवाजा ठेवण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. महान कार्य न्यूजसाठी इजाज खान पठाण, जयसिंगपूर.